माझ्या मैत्रिणीसोबत म्हणजेच देशमुख मॅडम सोबत या ठिकाणी मला येण्याचा योग आलेला आहे। या येस गावामध्ये मला दिलीप दादा भेटले आणि फार आनंद झाला। दादा, तुम्ही शेती करता, तुमचा हा एवढा मोठा जो याचा द्राक्षाचा बाग आहे, पेरूचा बाग आहे, मी बघत आले गाडीतून, तर आजूबाजूला कुठलीच शेती पिकलेली दिसली नाही मला, सगळा डोंगराचा भाग दिसत होता। आणि इथे आले तर मी अक्षरशः भारावून गेले की शेतकरी जे म्हणतात शेती परवडत नाही, शेती करण्यात काही अर्थ नाही राहिला, नोकरीच केली पाहिजे, म्हणून मग ते आपल्या मुलांना बाहेर पाठवतात, अगदी 5,000 10,000 रुपयावर आपल्या पोरांना ते बाहेर पाठवतात। मग खरंच त्यात करिअर आहे का? तुमच्यासारखी शेती त्यांनी केली पाहिजे, त्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? हे बघा, कुठल्याही क्षेत्रात जायचं असतं तर त्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण डुंबून गेलो पाहिजे, त्या क्षेत्रामधली सगळी तथाकथित माहिती घेतली पाहिजे, त्या क्षेत्रातले मित्र केले पाहिजे, त्यातले BSc ॲग्री, MSc ॲग्री किंवा जे अधिकारी वर्ग ज्यांनी ह्या शेतीमध्ये लहानपणापासून कष्ट केलेले, आपले आजोबा असतील, वडील असतील, चुलते असतील, शेजारी पाजारी असतील, यांच्याशी पहिली दोस्ती केली पाहिजे। आणि त्या दोस्तीतून आपण एकच शिकलं पाहिजे का जुन्या शेतीमध्ये काय काय घडत होतं, आपण नवीन शेतीमध्ये काय म्हणजे आयडिया काय येतं, रिअलिझम काय होती आणि आयडियालिझम काय होती, या दोन्हींचा आपण समन्वय साधायचा असतो। आणि ही शेती आहे, या शेतीमध्ये सगळ्यात दोन तत्व महत्त्वाचे का सेंद्रिय कर्ब तयार झाला पाहिजे। सेंद्रिय कर्ब म्हणजे त्याच झाडाचा पालापाचोळा खाली पडतो, आपण शेणखत टाकतो, आपण NPK म्हणजे नत्र स्फुरद पालाश खतं टाकतो, या खताचं जे विघटन होतं ते बॅक्टेरिया, जीवाणू आणि विषाणू करत असतात। आणि हे बॅक्टेरिया, जीवाणू, विषाणू हे आपल्याला याच्यातून द्यायचे असतात। मग याच्यामध्ये सोडोमोनास बॅसिलस, ट्रायको अझोटोबॅक्टर्स, आपलं दही असेल, मॅट्रायझम असेल, PHB असेल, के अपटेक असेल, NPK बॅक्टेरिया असतील, हे जे आहे याचा समन्वय याच्यात घ्यायचा असतो। याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यात टेक्निकली ग्रामीण भागात जे काही जुन्या रूपानं घडलेलं असतं, म्हणजे गोमूत्राबरोबर काही देणं, शेण स्लरी बरोबर काही देणं, आपलं गहू, हरभरा, मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी किंवा आपल्या लिंबोळ्या, हे जे सगळे बियाणं आहे, ह्या बियाणांची हे क्रश करायचे, या बियाणांची स्लरी करायची, 8-10 दिवस ती भिजत घालायची आणि त्यात शेण गोमूत्र घालून ती 8 दिवस भिजत घातल्यानंतर ती आपण डायरेक्ट त्या ड्रीप खाली द्यायची किंवा ड्रीप वॉटर सोडायची। याच्यामध्ये जीवाणू तयार होतात आणि एक सेंद्रिय शेती तयार होते। सेंद्रिय आपली शेती म्हणजे सेंद्रिय घटक तयार होतो, त्याच्यात बॅक्टेरिया घालून आपण याला ही शेती आहे ही जीवाणूयुक्त, याला सेंद्रिय शेती म्हणली जाते। सेंद्रिय शेती याचा अर्थ असा का सगळ्या झाडांचा पालापाचोळा, त्या झाडाचा पालापाचोळा, शेणखत किंवा इतर कर्ब घालून जी शेती केली जाते, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे खर्च कमी असतो। आणि तुम्ही ज्या व्यक्तींना खाऊ घालता, की ज्या समजा एखादी गर्भवती माऊली असेल आणि तिनं हे फळ खाल्लं, हे फळ तिचं सातत्यानं खाण्यात आलं, तो जो बाळ जन्मणार तो सायंटिस्टच जन्मणार, तो भगवान श्रीकृष्णासारखा, रामासारखा, एक वचनी एक बाणी अशा पद्धतीचा असणार। म्हणजे शेती करताना लई खर्च लागतो असं नाही, आपलं व्हिजन मिशन फिक्स असलं पाहिजे, आपलं टार्गेट फिक्स असलं, आपल्याला कुठं सूट करायचं आहे हे फिक्स असलं पाहिजे आणि त्या वेधानं आपण चालायचे, त्या पद्धतीचे मित्र तयार करायचे। आपण कुठं गेलो, आपल्या शेजारी बसणारा हा त्याच संदर्भात प्रश्न विचारी आणि त्याच संदर्भात आपण बोलू, अशा पद्धतीचं आपलं वर्तन असलं पाहिजे। भाव, भक्ती, प्रेम, माया, वात्सल्य, करुणा ही फक्त झाडातच ठेवायची, बाकी कुणीकडेही ती वळवायची नाही। त्याच्यासाठी बरंचसं तपश्चर्या करावं लागते किंवा आपल्या बाहेर फिरणं, बाहेर पाहुण्यांक जाणं येणं, आपली ड्युटी सकाळी दिवस उगावला का आपल्या बागेतून गेलो का आपल्या याच्यामध्ये, म्हणजे हे जे आहे जे करिअर, जसं तुम्ही एखाद्या ड्युटीवर जाता म्हणजे तुमचं पुढं कॅम्प्युटर असतो, टेबल असतो, खुर्ची असते आणि तेच असतं, तुम्ही 10-11 तास तेच काम करता, तशी ही एकच ड्युटी करायची। आणि कायम कृषी अधिकारी असतील, तुमचे कृषी सहाय्यक असतील किंवा कलेक्टर, प्रांत, BDO यांच्याकडून काय जे आपल्याला गव्हर्नमेंटच्या योजना येतात त्या संदर्भात आपण त्याची चौकशी करायची आणि त्यानुसार आपण आपला सेटअप मांडायचा। म्हणजे फार कमी पैशात होतो, पैसा लागतच नाही शेतीला आपली स्वतःची जिद्द लागती, आपलं स्वतःचं संशोधन लागतं। आपण ज्या माणसांना, ज्या व्यक्तींना भेटतो, प्रत्येक आपल्यापेक्षा हुशार असतो, प्रत्येक व्यक्ती ही आपल्यापेक्षा हुशार असते। आपण त्याला कमी अकलीचा समजतो किंवा बावळट समजतो, नाही, भगवंतांना त्याच्यात एक चांगला गुण दिलेला आहे आणि एक वाईट दिलेला आहे, तो चांगला गुण आपण त्याच्यातून उचलायचा आणि चांगला गुणाचा आपण त्याचा वापर करून घ्यायचा
ते आपल्यात उतरायचं आणि आपण त्याच्यावर काम करायचं. थोडक्यात दादांना असं म्हणायचं आहे की कुठलंही काम करताना आपण ते तन मन धन अर्पण केलं पाहिजे आणि स्वतःमध्ये अहम बाळगला नाही पाहिजे. आपल्याला जे करायचं आहे त्याच्यासाठी आपण खूप शोध घेतला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा आपल्यापेक्षा आणखी पुढे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील आपण भेटलं पाहिजे, त्यांच्याकडून माहिती मिळवली पाहिजे. आपण जसं आपल्या घरामध्ये छोट्या मुलाला वाढवतो त्याचा जसं आपण सांभाळ करतो आणि त्याच्यासाठी आपण जे परिश्रम घेतो त्याची जितकी काळजी घेतो तितकी जर एका शेतकऱ्याने एका पिकाची काळजी घेतली आणि त्याच्यात जर नाविन्यपूर्णता जर आणली तर निश्चितच शेतकरी अजिबात मागे राहणार नाही. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्याला फार खर्च देखील लागत नाही, फक्त त्यांनी त्याचं ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याने वाटचाल केली पाहिजे. या ठिकाणी साळवे सर पण आलेले आहेत. मला त्यांना पण विचारायचंय की आपण आज यांच्या या छोट्याशा प्रकल्पाला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणचे हे बाग बघून, द्राक्षाचा बाग आहे, पेरूंचा बाग आहे, पपईचा बाग आहे, तर तुम्हाला काय वाटलं हे बघून? खरं तर जेव्हा त्यांचं शिक्षण विचारलं आणि त्यांनी शिक्षण सांगितलं आणि त्यांची जी काही प्रगती पाहिली या बागेमध्ये सगळी, तर एक अर्थाने आम्ही शिक्षक आहोत, पण असं वाटलं की शिक्षणाचा आणि त्यांनी सांगितलं जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा याच्याने उभं राहणाऱ्या गोष्टींचा काही संबंध फारसा काही वाटला नाही या ठिकाणी आल्यानंतर. कारण एखादा PhD झालेला माणूस पण एवढी मोठी शेती देऊन जर उभा केला तर तो हे असं उभं करीलच याची शाश्वती देता येत नाही. परंतु त्यांच्या जिद्द आणि चिकाटीमधून, महत्वाकांक्षेमधून एक प्रचंड इच्छाशक्ती, म्हणजे अजून वय तर विचारलं नाही त्यांना, पण कदाचित ते आमच्या म्हणजे तरुणांनाही ते लाजवतील, आमच्यापेक्षा लहान वयाच्या विद्यार्थ्यांनाही लाजवतील, एवढी त्यांच्यामध्ये कार्यक्षमता दिसली. आणि त्यांच्या कामाचं आम्ही पाहिलं की आता समजा द्राक्षाचा बाग संपला की मग पेरूचा चालू होईल, पेरूचा संपला की पुढं पपईचा चालू होईल, डाळिंबाचा चालू होईल. म्हणजे सातत्य हे इतकं त्यांच्यामध्ये आहे की सातत्याने काम करणं हे त्यांचं ध्येय त्यांनी ठरवून घेतलेलं आहे. त्यांनी जर सांगितलं की तुमचं जे काही असेल ना त्या सगळ्या गोष्टींची तळमळ आहे किंवा ध्यास आहे तो फक्त या झाडांशीच असला पाहिजे. म्हणजे मी माझे नातेवाईक किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी दैनंदिनीमध्ये आहेत ना, तर त्या सगळ्या त्यांनी याच्याशी निगडीत केलेल्या आहेत. आणि खरं ध्येयवादी असल्यानंतर ध्येय फक्त फार मोठ्या गोष्टींमध्ये तिकडं एखादा प्रोजेक्ट उभा करण्यामध्ये जे ध्येय असतं ना, तर कदाचित त्याला खूप खर्च, त्याला खूप लोकांच्या सहकार्य सगळ्या गोष्टी लागतात. परंतु इथं त्यांनी जे काही आणि शून्यातनं उभं केलं, म्हणजे प्रॉपर जर ते इथले असते आणि त्यांनी वडिलोपार्जित त्यांना खूप कुणीतरी आधी 2-3 पिढ्यांनी करून दिलेलं आहे, तर आपण म्हटलं असतं की यांना रेडी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. परंतु इथं येऊन त्यांनी हे सगळं उभं करणं आणि इतकं सगळं मोठ्या प्रमाणावर, म्हणजे एक मोठा उद्योजक पण हे सगळं करू शकत नाही अशा पद्धतीची उद्योजकता त्यांनी जी काही या ठिकाणी निर्माण केली. खरं तर आता मी ट्रेनिंग घेऊन येतोय, त्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना जीवनात उभं कसं करायचं, त्याच्यासाठी अभ्यासक्रम काय असावं यासाठीच आमचं होतं. परंतु प्रॅक्टिकली जे काही ट्रेनिंग आहे आता आम्हाला 10 दिवस त्यांनी सांगितलं की उद्योजकता विकासासाठी विद्यार्थ्यांची 10 दिवस द्यायची, विना दप्तर शाळा. त्यावेळी जे काही क्षेत्रभेटी द्यायची आहे तर 100% सन्माननीय देशमुख साहेबांच्या सारख्या उद्योजका, म्हणजे एक आपल्याला असं म्हणता येईल की शेतकी क्षेत्रामधला एक उद्योजक, त्यांच्याकडे जर विद्यार्थी आणले तर निश्चित त्यांना प्रेरणा तुमच्याकडनं घेता येईल. सरांना असं म्हणायचे, आजकालचे जे तरुण आहेत जे हताश झाले, नोकरीच्या मागे फिरताय, ते जर निराश झालेले असतील तर त्यांनी कोणाला भेटायचंय? नक्कीच आमच्या देशमुख दादांना येऊन भेटायचे. आजच सकाळी इथं एक सहल आली होती द्राक्षासाठी, द्राक्षे बघायला द्राक्षे खायला. तर त्यांनी 25 प्रश्न विचारले, देशमुख काका काय. फक्त मी त्यांना एकच उत्तर दिलं का तुमचं आणि आईचं जसं नातं आहे त्याच्यापेक्षा हे दृढ नातं आहे. तुमची आई तुम्हाला एवढी मोठी सावली घालू शकते का? हे वरचं दिलेलं फळ तुम्ही गोड आता खाताय म्हणलं, एवढं तुम्ही फळ आता आईनं किती दिवस दिलं? आईनं फक्त तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष दूध दिलं. पण हे झाड तुम्हाला एक नारळाचं झाड लावलं, एक डाळिंबाचं लावलं, द्राक्षाचं लावलं किंवा काय लावलं, हे तुम्हाला आयुष्यभर देणार आहे. हे आयुष्यभर शेवटपर्यंत सावली देणार आहे. ते तुम्हाला असं सुंदर असं साजूक फळ देणार आहे. आणि ते फळ खाऊन तुमची बॉडीची इम्युनिटी पॉवर एवढी वाढणार आहे की तुम्ही कुठल्याही याला, म्हणजे कुठेही बी जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला कुठेही बुद्धिमत्तेची कमतरता येणार नाही. हे अशा पद्धतीचे भरपूर मुलांनी प्रश्न विचारले. आज सकाळी 10 वाजता त्यांचा पंगत झाली, आमची द्राक्षाची पंगत झाली. आणि येतात मुलं, असे विद्यार्थी येतात आणि सहल पण येतात ते, आणि त्यांना मी लगेच प्रमोट करतो. साधारणतः वर्षातून म्हणजे किती उत्पन्न निघत असेल? उत्पन्नाचं आता हे सगळं एक्सपोर्टचं काम असतं. पाऊस झाला तर नाचतंय बी. म्हणून हे जे आम्ही 5-6 जे फळं जर ठेवलेले
5-6 बागाच्या ठेवलेल्या, एवढ्यासाठी याच्यात नाही गेलं तर त्याच्यामध्ये, त्याच्यात नाही गेलं तर त्याच्यामध्ये, असं एकंदर. आणि मी जैविकवर जास्त काम करतो. सेंद्रिय म्हणजे जैविक, जो काही आपण घटक देतोय तो जैविक बनवतो मी, आणि तो जैविकमधून झाड उचलतं ते, आणि ते झाड वर त्या जैविक पद्धतीनं ते फळात पण येतं. त्या पद्धतीनं आपल्याला कुठल्याही बी डायबिटीस, हृदयविकार असेल, तुमचं अर्थटाईज असेल, किंवा इतर जनरलमध्ये जे काही तुमचे आजार आहे, या आजारांना ते फार उत्तम, म्हणजे जे तुमचं चांगलं पॉझिटिव्ह काम करतं. बॅक्टेरियल प्रोसेस तुमची जे न्यूरॉन्स ॲक्टिवेट जे होतात ब्रेनमध्ये, ते एकदम तुमचे पॉझिटिव्ह तयार होतात, बॉडीचे होतात आणि तुमचे विचारसरणीचे होतात, न्यूरॉन्स वगैरे चांगले हे होतात त्याच्यामध्ये. म्हणजे आत्ता यांनी आपली भारतीय संस्कृती फार पुस्तकं वाचायची गरज नाही. आपलं पहिलंच वाक्य आहे मातृदेवो भव. त्या आईला जर आपण दैवत मानतो, जे त्यांनी आत्ता त्यांच्या बोलण्यातनं एक गोष्ट डायरेक्टली आम्हाला सांगितली. ही काळी आई जी आहे ना, ती आई आम्हाला 3 वर्ष पोचते. ठीक आहे, ते आयुष्यभर तिचं ऋण असतात आपल्यावर, पण ह्या काळ्या आईचं एक ऋण आहे की नंतर आयुष्यभर जे लागणार आहे त्याचं पालनपोषण करणारी आई आहे. म्हणजे मातृदेवो भवमध्ये आता काळी आई ही आपल्याला ॲड करावं लागणार आहे. आणि त्यांनी जे सांगितलंय, तर आपल्याला खरं तर पुस्तकात फार मोठे आदर्श किंवा उदाहरणं शोधण्यापेक्षा सन्माननीय देशमुख साहेबांच्या या अशा कष्टाने जे काय उभं राहिलेलं आहे, अशी माणसाचा आदर्श म्हणून शोधली. तर आता मॅडमनी जसं सांगितलं की कुठं त्या नैराश्याच्या गर्तेत जे सापडलेले आहेत की आमच्या हाताला काम नाही, की आम्ही काय आयुष्यात करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी फार मोठं रोल मॉडेल म्हणून यांच्यासारखी माणसं पुढे आहेत. ते रोल मॉडेलला त्यांनी स्वीकारलं तर निश्चित ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतील, यात तर आम्हाला काही शंका वाटत नाही. आज तुमची योगायोगाने भेट झाली आणि खूप आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद. पत्ता राहिला म्हणजे कंटिन्यू आहे ना. नाव द्यायचं राहिलं. एक मिनिट. एक काम करा, तुम्हीच बोला. पिक्चर ते राहील. आत्ताच आपण ज्यांची मुलाखत बघितली, तर त्यांचा पत्ता आणि त्यांचा फोन नंबर हा सर्वांसाठी आपण उपलब्ध करून देऊ. माझं नाव दिलीप विठ्ठलराव देशमुख, मुक्काम पोस्ट जवळ कडलक, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. ते माझ्या 4 ब्रँचेस आहे. एक वेस, मुक्काम पोस्ट वेस सोयगाव, तालुका कोपरगाव. दुसरं वडगाव लांडगा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. तिसरं जवळ कवठे कमळेश्वर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आणि मोबाईल नंबर 98 81 36 69 82. धन्यवाद. धन्यवाद.